महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडाना चाले. खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. कवितेच्या या ओळी लिहिल्या आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रभागी असलेल्या सेनापती बापट यांनी. खरं तर भारत मातेच्या स्वातंत्र्याची आस असणारे सेनापती बापट हे सशस्त्र क्रांतिकारक तर होतेच, परंतु थोर समाजसेवक आणि तत्वचिंतक म्हणूनही त्यांनी भारत मातेची सेवा केली. साल 1921 ते 1924 या काळात पुण्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले म्हणून जनतेने त्यांना सेनापती हे नाव दिलं. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. खरं म्हणजे सेनापती बापटांचा वैचारिक प्रवास हा स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि श्री अरविंदो असा राहिला आहे. त्यामुळे हा जीवन प्रवास करताना त्यांनी हातात कधी बॉम्ब घेतला, तर कधी चरखा घेतला, तर कधी लेखणी आणि कधी झाडू घेतला. आजच्या या व्हिडिओमधून त्यांच्या याच जीवन प्रवासातील काही प्रसंग आणि किस्से आपण पाहणार आहोत, जे कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसतील. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महा टॉक्स. सेनापती बापट यांचे मूळ नाव होते पांडुरंग महादेव बापट. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील गणेशखिंड येथे 12 नोव्हेंबर 1880 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर अहमदनगर आणि पुण्यात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले होते. पुढे 1902 साली पुण्यात BA करत असतानाच त्यांनी भारत मातेच्या सेवेची शपथ घेतली व त्यानंतर 1903 साली BA उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवली व इंग्लंडमधील एंडोवरा या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला व तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पाठिंब्याने बॉम्ब कसा बनवतात हे शिकण्यासाठी सेनापती बापट पॅरिसला गेले व तेथील रशियन क्रांतिकारकांकडून स्फोटक बॉम्बची तंत्रविद्या हस्तगत केली आणि त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतातील क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवली. परंतु असे असले तरी माझ्या बॉम्बमुळे एकही बळी गेला नाही, हे फक्त आमच्या कार्याकडे लक्ष वेधण्यास केले आहे, असे त्यांनी सांगितले. पुढे इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर त्यांना काही काळ अज्ञातवासात राहावे लागले आणि त्याचे कारण होते ते म्हणजे क्रांतिकारकांनी घडवून आणलेल्या अलीपूर बॉम्ब कट खटल्यातील एका माफीच्या साक्षीदाराने बापटांचे नाव सांगितले होते. त्यामुळे सेनापती बापटांनी साल 1908 ते 1912 ही 4 वर्ष अज्ञातवास घेतला व त्यानंतर त्यांनी पुरोगामी विचार जपत समाजकार्य सुरू केले. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोव्हेंबर 1914 मध्ये जेव्हा सेनापती बापटांना मुलगा झाला, तेव्हा मुलाच्या बारशाच्या निमित्ताने त्यांनी पहिले भोजन हे हरिजनांना दिलं. म्हणजे महात्मा गांधींच्याही आधी सेनापती बापटांनी हरिजनांसाठी सेवाकार्य सुरू केले होते. तर साल 1920 नंतर बापटांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या वाटेवरून चालणे पसंत केले. पुढे 1921 ते 1924 या दरम्यान झालेल्या मुळशी सत्याग्रहात अहिंसेचे तत्व वापरत त्यांनी नेतृत्व केले. इथे एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते, ती म्हणजे मुळशी सत्याग्रह हा जगातील पहिला धरणविरोधी सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. तर अंदमान जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी सेनापती बापट यांनी हस्ताक्षर अभियान देखील चालवले. तसेच मराठी भाषेच्या दृष्टीने सेनापती बापट यांनी साहित्य क्षेत्रातही अत्यंत मोलाचे काम केले. याचे कारण म्हणजे आध्यात्मिक योगी अरविंदो यांचा सेनापती बापटांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळे योगी अरविंदोच्या दी लाईफ डिवाइन या ग्रंथांचा त्यांनी दिव्य जीवन या नावाने मराठीत अनुवाद केला होता. याखेरीज चैतन्य गाथा हा ग्रंथही सेनापती बापट यांनी लिहिला. तसेच मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषेतून त्यांनी अनेक कविताही रचल्या आहेत. यातील देशाचा संसार ही कविता त्यावेळी खूप गाजली होती. पुढे सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली, त्यानंतर सेनापती बापट हे फॉरवर्ड ब्लॉक महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष झाले आणि स्वतंत्र लढ्यात पुन्हा एकदा सक्रिय झाले. आणि त्यांनी केलेल्या या सगळ्या कार्याचा सन्मान म्हणून 15 ऑगस्ट 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला, त्यावेळी पुण्यातील पहिले ध्वजारोहण करण्याचा मान हा सेनापती बापटांना मिळाला होता. आता बघू साने गुरुजी आणि पु ल देशपांडे यांच्यासोबतचे सेनापती बापट यांचे किस्से. तर एकदा जळगावमधील अंमळनेर येथे गिरणीची टाळेबंदी उठवण्यासाठी साने गुरुजींनी प्राणत्याग करायचं ठरवलं होतं. त्यावेळी अनेक नेते तिथे साने गुरुजींचं मन वळवायला गेले, परंतु सेनापती बापटांनी साने गुरुजींना असं कळवलं की तुम्ही एकट्याने प्राणत्याग करू नका, मी तुमच्याबरोबर प्राणत्याग करायला येत आहे. त्यामुळे सेनापती बापट यांच्याबद्दल बोलताना साने गुरुजी असे म्हटले होते की सेनापती मला छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ गुरु रामदास आणि संत तुकाराम या त्रिमूर्तीसारखा वाटतो. तसेच एकदा पु ल देशपांडे सेनापती बापटांना एका कार्यक्रमासाठी घेऊन जात असताना वाटेत असणाऱ्या एका पुलाच्या पायऱ्या मोजत सेनापती बापट तो पूल चढले. त्यामुळे पुलंनी बापटांना विचारले की तात्या पायऱ्या का मोजताय? त्यावर सेनापती बापट मिश्किलपणे म्हणाले की पूर्वी मला रशियन आणि फ्रेंच भाषा येत होती, परंतु पुढे त्या भाषेचा वापर नसल्यामुळे मी ती विसरलो आणि आता माझ्या खिशात मोजायलाही काहीच नाहीये, त्यामुळे मी ह्या पायऱ्या मोजतोय.
खरं म्हणजे सेनापती बापट हे 1920 नंतर गांधीवादी झाले होते, परंतु सावरकरांबरोबरची त्यांची मैत्री ही अभेद्य होती. सावरकरांकडे फार थोडी माणसं अपॉइंटमेंट शिवाय येऊ शकत, त्यात एम.एन. रॉय आणि सेनापती बापट यांचे नाव असायचे. पुढे 1948 साली जेव्हा गांधीजींची हत्या झाली, तेव्हा गांधींवर प्रेम करणाऱ्या सेनापतींना खूप वाईट वाटले. पण नंतर काही दिवसांनी जेव्हा नथुराम गोडसेला कोर्टात केस लढवून त्यांचे विचार मांडण्यासाठी एका वर्तमानपत्रात गोडसे मदत निधी गोळा करायचा होता, त्यावेळी या निधीसाठी सेनापती बापटांनी त्यावेळी ₹5 मदत केली होती. यावर आज कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही, पण यावर सेनापती बापटांनी त्यावेळी अशी भूमिका घेतली होती की नथुरामाने केलेलं कृत्य हे निंदनीय आहे, पण त्याचं मत मांडायचा त्याला अधिकार आहे, त्यामुळे मी हा निधी त्याला दिला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि कट्टर लोकशाहीवादी असणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेनापती बापट हे या प्रसंगातून दिसून येतं. आज 12 नोव्हेंबर सेनापती बापट यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर या व्हिडिओमधून नजर टाकली. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.